कुठल्याही फ्रेमवर्क मध्ये कसं HTML असते, जावास्क्रिप्ट असते, CSS असते. HTML मध्ये सगळ्या गोष्टी येतात, म्हणजे बटन, साइन अप लॉगिनचं. CSS मध्ये स्टायलिंग म्हणजे आता एक बटन आहे, ते बटन गोल दिसलं पाहिजे, चौकोनी दिसलं पाहिजे, लहान दिसलं पाहिजे, मोठं दिसलं पाहिजे, ते CSS मध्ये येतं. आणि जावास्क्रिप्ट मध्ये ते बटन क्लिक केल्यावर काय झालं पाहिजे ते येतं. ते रिॲक्ट मध्ये कसं आहे की आपण रिॲक्ट कंपोनंट लिहितो आणि पब्लिक फोल्डर मध्ये HTML असते, त्याच्यात CSS ऍड केलेली असते, माहिती असतं. पण आता नेक्स्ट.js मध्ये तर पेजेस नावाचं फोल्डर असतं ना, तर मग इथे HTML कुठे आहे? इथे तर हे नोड मॉड्यूल्स, पेजेस, API, तर मग आणि हे स्टाईल्स पब्लिक, तर मग HTML कुठे लिहायची असा काही लोकांना प्रश्न पडतो. तर नेक्स्ट.js आपला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करते आणि आपल्याला हेड इथेच लिहून देते. इथे म्हणजे आपल्याला कुठली CSS ऍड करायची असेल, जसे की बूटस्ट्रॅपची CSS, ती आपल्याला इथे ऍड करता येते. आणि आणि इथे कुठे टायटल, डायरेक्ट इथे टायटल चेंज करू शकतो. मेटा डिस्क्रिप्शन, कंटेंट जनरेटेड बाय क्रिएट नेक्स्ट ॲप, हे सगळं आपल्याला इकडेच टाकता येतो. तर आयकॉन स्लॅश फेविकॉन डॉट आयको, आता इथे कुठे असेल स्लॅश फेविकॉन डॉट आयको, तिकडनं हे उचलतं त्याचा आयकॉन. तर इथे आपलं याचं कंटेंट येईल, कसलं हंटिंग कोडरचं, ते आपण पुढे लिहूच. आणि आता ज्यांनी HTML CSS JS अशी शिकली त्यांच्यासाठी सुद्धा ही नेक्स्ट खूप मस्त आहे. रिॲक्ट तशी एवढी नाही आहे, पण तरी नेक्स्ट खूप छान आहे. त्यामुळे जे HTML CSS JS ज्यांनी शिकलंय त्यांना नेक्स्ट फार सोपं जाणार आहे. हा, आता इथे एक इम्पोर्ट मध्ये हेड करून ठेवलं, कोणी मला चॅलेंज केलं आणि मी हे काढून टाकलं. काढून टाकलं. आता एरर, unhandled runtime error, head is not defined. आता हे हेड मध्ये टायटल आहे हंटिंग कोडर, जे इथे आधी दिसत होतं एरर आल्यामुळे लोकल होस्ट 3000 झालं. आता जर मी परत आणला, ते आलं, परत काढून टाकलं, परत गेलं. आता मी इथे गेलो, याच पेज सोर्स उघडलं, त्याच्यामध्ये मेटा डिस्क्रिप्शन कुठे गेलं बरं, कंट्रोल F, मेटा, हा, नेम डिस्क्रिप्शन जनरेटेड बाय क्रिएट नेक्स्ट ॲप. आता इथे लक्ष द्या, इथे मी आता केलं फॉर्मॅट केलं, रिलोड केलं, कंट्रोल F, आलं माझं नाव. म्हणजे हे जे हेड आहे ते इथे येत आहे. तर रिॲक्ट मध्ये कसं आहे, हे जे टायटल आहे ते जावास्क्रिप्ट मधनं सेट करायला लागायचं, म्हणजे करता यायचं, नाहीतर मग डायरेक्ट HTML मध्ये जाऊन करावं लागायचं. पण नेक्स्ट आपल्याला अशी सिस्टीम देतं की आपल्याला इकडे एकाच ह्याच्यामध्ये सगळं करता येतं.
आता मला कुठली तरी स्क्रिप्ट ऍड करायची आहे. तर कोणी मला कोड दिला कसली तरी आणि सांगितलं कुठल्या तरी पेजवर ते स्क्रिप्ट. तर मग मी आणखी script चे आणि आणि आलं मला कंपनी आता हा reload reload अलग करत आहे सगळ्यात आधी तो येतो मग बाकी कारण आपण पहिले ह्या स्टेपला रन केला. आता तो फक्त अनर्थ म्हणून जरी तर कदाचित हे सगळं आल्यानंतर हे हा अलर्ट आला कारण की या वास्तूमध्ये जसं एक कोण नाही आला तर तो पुढे निघून नाही आला म्हणजे त्याला जर वेळ लागला तर पुढे निघून जातो. आता कधी कधी कसं होतं की आता हे सारखी म्हणजे त्याच्यामध्ये स्वाद कमी होता. तर समजा आपण थर्ड पार्टी स्क्रिप्ट घेतो समजा त्याला वेळ लागला तर तुमचं अख्खं पेज क्लिअर होतं. म्हणून इथे म्हणजे कसं आहे की जर युजरचं इंटरनेट नेट असेल ते आपली वेबसाईट उघडून बघू शकत असतील तर तिथे लोड होईल. आणि आता इथे आलो रिमोट केलं आता हे कसं होतंय की आता पूर्ण पेज लोड झालं रे ना की लगेच लोड होतं. पण आता आपण म्हणजे strategy remaining after interact default load early but after some hydration on page म्हणजे पेजचं सगळं झालं की मग आणि लेझी ऑन लोड म्हणजे सगळं एकदम नीट चालायला लागलं
की मग लोड होतं आणि हे एकदम सगळं पेज लोड व्हायच्या आधीच होतं. आणि वर्कर लोड इन वेब वर्कर नवीन आली. तर आता आपण लेझी लावूया स्ट्रॅटेजी. सगळं लोड झाल्यानंतर कॉपी करायला ठरलं. आता काय होईल, सगळं हे लोड होईल नंतर हे होईल. म्हणजे लोड केलं, सगळं झाल्यानंतर आलं, परत लोड केलं, हे आलं. आता एक दाखवतो हे आपण काढून टाकू. तर आता या एंडकडे लक्ष द्या. हे लोड केलं, हे आलं, ओके केलं आहे. आता हे काढून टाकून हे लावलं. आता रिलोड केलं, एन आहे, हे आलं, म्हणजे सगळं झाल्यानंतर डिस्प्ले लोड झाली. आता थर्ड पार्टी करत आहे की त्यांना नाही तुमचा पेज लोड झाला, फास्ट झाला, ते त्यांना वाटतं की त्यांनी फक्त तुमची सर्विस वापरली. तुम्ही म्हटलं की पेज स्लो होतंय, तर मग ते म्हणतील लेझी लोड वापरा. तर ते कसं वापरायचं ते नाही सांगत आपण, आपल्याला शोधून हा कुठली पण स्क्रिप्ट वापरायची असते तेव्हा नेहमी स्क्रिप्ट टॅगमध्ये सांगा. हेडमध्ये टाकली ना तर ती पहिली लोड होते, त्यामुळे स्लो यायची शक्यता जास्त. आता जेव्हा आपण हे वापरतो काय, समजा आपण बुटस्ट्रॅपवाल्याची स्क्रिप्ट आणि CSS टॅग CSS तर इथे जे स्क्रिप्ट या टॅगमध्ये त्या डॉक्युमेंटेशन मध्ये सगळं आहे. त्यामुळे वर्जन जुनं वापरतोय, त्यामुळे आपण आधी 12 वापरतोय, त्याच्यात वर्जन 15चं वापरलं तर कसं होईल. म्हणून वर्जन 13 वर्जन 13 तुम्हाला डॉक्युमेंटेशन वाचा. जर तुम्ही वर्जन 13 किंवा 12 वापरत असेल अपलोड ऑन रेडी ऑन एरर सॉफ्ट आणि स्टेट आपण नंतर करू. अजून याच्यामध्ये स्ट्रॅटेजी आहेत आणि हे काय वर्कर ऑन लोड ऑन रेडी हे सगळं आत्ता तरी समजणार नाही आपल्याला, पण नंतर बघूच आपण. या व्हिडिओमध्ये आपण हेडला समजून घेतलं, स्क्रिप्टला समजून घेतलं, स्टाईलला तर आपण आधीच बहुतेक समजून घेतलं होतं. तर इमेजला पुढच्या काही व्हिडिओमध्ये समजून घेऊच. मला तरी वाटतं की आता तुम्हाला हेड समजलं असेल, स्क्रिप्ट समजली असेल. स्क्रिप्टवर आपण अजून काम करू, इमेजवर पण करू, पण मला तरी वाटतं हेड आता समजलं असेल जास्त लोकांना. आता हे जो मेटा आहे तो एक कीवर्ड पण असू शकतो, म्हणजे कीवर्ड. आणि आपण इथे लिहू शकतो नेक्स्ट नेक्स्ट काहीतरी चुकलं, नेक्स्ट ब्लॉग हंटिंग कोडर. आणि हा मी इथे नेक्स्ट नाही लिहिणार, हंटिंग कोडरच लिहिणार. नेक्स्ट हंटिंग कोडर ब्लॉग हंटिंग कोडर
आणि नुसतं नेक्स्ट नाही, नेक्स्ट डॉट जेएस. आता आज आपण एवढं समजलंय. तर ही जी प्लेलिस्ट आहे ती त्याच्यामध्ये सगळे व्हिडिओ येतील, तिला ऍक्सेस करा.